आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या बातमीबद्दल। चीनने ठरवलंय की ते भारताला 3 महत्त्वाच्या वस्तू देणार नाही। दुर्मिळ पृथ्वीचे चुंबके, विशेष खते आणि टनेल बोरिंग मशीन। पण का? कारण हे सगळं राजकीय आहे। आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाई सहकार्य संघटनेत एका कागदपत्रावरती सही करण्यास नकार दिला आणि चीनला हे खटकलं। पण भारत घाबरला का? नाही। चीनला ते खटकले म्हणजे पाकिस्तानमध्ये जे बलुचिस्तान बदल चालू आहे ते टेररिस्ट आहेत असे पाकिस्तान मानतो, पण भारत नाही। आणि ऑपरेशन सिंदूर जे काही बलुचिस्तानामध्ये झाले ते त्या फाईलमध्ये किंवा त्या कागदपत्रांमध्ये ते मेन्शन नव्हते। त्यामुळे राजनाथ सिंह यांनी सही करण्यास नकार दिला। पहिली गोष्ट म्हणजे दुर्मिळ पृथ्वीचे चुंबक ही इलेक्ट्रॉनिक गोष्ट ड्रोन, शस्त्रे यात वापरले जातं। आतापर्यंत चीन हा आपला सर्वात मोठा पुरवठादार होता, पण आता ते म्हणतात नाही देणार। ठीक आहे, आपण काय करणार? भारत म्हणतो आम्ही स्वतः बनवू आणि जपान, व्हिएतनाम सोबत काम करू आणि स्वतःला स्वावलंबी करू, कोणापुढे झुकायचं नाही। दुसरी गोष्ट म्हणजे विशेष खते। आपल्या शेतीसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जवळपास 80% खते चीनमधून यायची, आता ते बंद। पण भारत म्हणतो आम्ही संकटातून मार्ग काढू। सरकारने 5,000 कोटीची गुंतवणूक जाहीर केली। पुढच्या 7 वर्षात आपण स्वतः हे बनवणार आहोत, कोणाची गरज नाही। तिसरी गोष्ट म्हणजे टनेल बोरिंग मशीन। लडाखापासून ते देशभरात बोगदे बनवायला आपण हे वापरतो। आता चीन म्हणतो आम्ही हे देणार नाही, पण भारत थांबणार नाही। जपानसोबत बुलेट ट्रेन बनवताना हे तंत्रज्ञान आपण शिकू। आपल्या पायाभूत सुविधा अजून मजबूत होतील। आणि हे सगळं कसं शक्य आहे? कारण भारताचे परराष्ट्र धोरण मजबूत आहे। आपण कोणापुढे झुकत नाही। राजनाथ सिंह यांनी चीनला ठणकावलं आणि पंतप्रधानांनी व्हिएतनाम, ऑस्ट्रेलियासोबत मैत्री वाढवली। भारत एकजुटीने उभा राहतोय। आपण स्वतःच्या पायावर उभं राहू, स्वतःचं भविष्य घडवू, कारण आपण भारत आहोत, न झुकणारा, न थांबणारा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।